अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वारं वाहू लागले। काँग्रेसला अंबरनाथमध्ये एक मोठा धक्का बसलाय। अंबरनाथ पश्चिम प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेसचे नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या अधिपत्याखाली तसेच अंबरनाथ पश्चिम मंडळ 2 चे अध्यक्ष प्रजेश तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी सुरेंद्र यादव सोबत अनेकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमध्ये भाजपची ताकद अधिक वाढल्याचं स्पष्ट होतंय। काँग्रेसचे नगरसेवक सुरेंद्रजी यादव अंबरनाथ आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची जी लाट आहे आणि जे भारतीय जनता पक्षाचं काम आहे, जो प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक काम करतो आणि प्रत्येकाला एकमेकाला साथ देतो, अशी ही भारतीय जनता पक्षाची परंपरा, त्यांना ही परंपरा आवडलेली आहे। प्रजेशजी तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आज त्यांचा प्रवेश झालेला आहे। उत्तर भारतीय समाज हा अंबरनाथमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे। गोवापाडा विभागामध्ये उत्तर भारतीय समाज बहुसंख्येने असल्याने नक्कीच या समाजाला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल आणि या समाजामुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्याचा फायदा होईल। सुरेंद्र यादव एक तरुण तडफदार आणि एक डॅशिंग कार्यकर्ता नगरसेवक आज आमच्यात आलेला आहे। आम्ही सुरेंद्र यादव यांना ग्वाही देतो, आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, जेणेकरून समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला कुठेही अडचण आली तर आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे। हीच खानगूट मनाशी बांधून आपण सर्वांनी काम करायचे। पूर्ण अंबरनाथ शहराचे उत्तर भारतीय समाज, सर्व उत्तर भारतीय जेवढे आहेत ते बीजेपीच्या पाठीमागे आता उभं राहणार आहे आणि हे उत्तर भारतीयांनी संकल्प घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीने नगराध्यक्ष उत्तर भारतीय जनता पक्षाचा बसवणार आम्ही आणि पूर्ण खंबीरपणे पूर्ण उत्तर भारतीय सर्व समाज, यादव असू द्या, ब्राह्मण असू द्या, गुप्ता असू द्या, इतर जेवढं उत्तर भारतीय आमचे आहे तेवढं बीजेपीच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि बीजेपीची नगराध्यक्षची सीट काढून दाखवणार आहे आणि ज्या वार्डात पूर्ण बीजेपीची सीट उमेदवार उभा राहणार त्या बाजूला सगळं उत्तर भारतीय आमचा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आणि सीट काढून आणणार आणि कुठलाही किंमत नाही अंबरनाथ शहराला बीजेपीचा नगराध्यक्ष बसवायचे आणि ज्या वार्डात आपला बीजेपीचा उमेदवार उभा राहील त्या वार्डात काढायची सीटचा पूर्ण प्रयत्न करणार आणि आमच्या उत्तर भारतीय समाज जेवढ्या जागेवर राहील तेवढं बीजेपीच्या पाठीमागे उभा राहील। एवढंच मी बोलतो। जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच अंबरनाथचे खंबीर नेतृत्व आमचे लाडके आप्पा गुलाबरावजी करंजुले पाटील, तसेच अंबरनाथचं युवा नेतृत्व अभिजितजी करंजुले साहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आज प्रभाग क्रमांक 5 मधील जे स्थानिक नगरसेवक होते सुरेंद्र यादवजी, ते काँग्रेस पक्षातून निवडून आलेले होते, त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला असं वाटतंय की प्रभाग क्रमांक 5 ची जी भारतीय जनता पार्टीची जी सीट आहे, जो पॅनल आहे, तो आजच मला विजयी झालेला दिसत आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणारी निवडणूक आणि अंबरनाथ नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी रोवल्याशिवाय
संपूर्ण उत्तर भारतीय समाज असेल, माझे सर्व सहकारी असतील, सर्व जे जोमाने ताकद देतील आणि काम करतील आणि 100% हिंदुत्ववादी विचारांनी आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा अंबरनाथ नगर परिषदेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम. अंबरनाथचे काँग्रेसचे नगरसेवक सुरेंद्र यादव त्यांनी भारतीय जनता पार्टीची सदस्य स्वीकारलेली आहे. माननीय श्री अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या हाती त्यांचा प्रवेश झालेला आहे. अंबरनाथमध्ये खुशीची लहर आहे का चांगले लोक आता भाजपमध्ये यायचे सुरू केलेलं, आता इनकमिंग चालू झालेलं आहे आणि बाकी लोकांचे आता टेन्शन वाढत चाललेलं आहे का हा भारतीय जनता पार्टीमध्ये एवढी इनकमिंग चालू झालेली आहे. तर सगळ्यांना आलेले जे आमचे नगरसेवक सुरेंद्र यादव आणि त्यांचे जे लोक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. तर त्यांनी अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये वाढ झालेली आहे, त्यांना पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या प्रसंगी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि अंबरनाथ शहर भाजपाध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील, पश्चिम मंडळ 2चे अध्यक्ष प्रजेश तेलंगे यांची उपस्थिती लाभली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने आणि विकासाभिमुख धोरणांनी आम्ही प्रेरित झालो आहोत. अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात शहराच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करू असं व्यक्त करण्यात आलं. या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.